नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. धामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सोशल मीडिया हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम, आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे प्रतिपादन. बेगमपूर येथे उसाच्या ट्रॉलीला धडकून युवक जागीच ठार. शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस कोठडी. शहराताईच्या रूपाने शिवसेनेला संधी द्या, आम्ही विकासासाठी कटिबद्ध, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांचे आवाहन. पंढरपूर बँकेच्या युवा महोत्सव व्यासपीठावरून भावी अजय अतुल घडावेत, उपविभागीय अधिकारी डॉक्टर सागर कवडे यांचे प्रतिपादन. आणि दैनिक धामाजी एक्सप्रेसचे सन 2019 चे विविध पुरस्कार जाहीर. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सध्या तांत्रिक युग आहे. हे तांत्रिक युग काँग्रेस पक्षामुळे आला आहे, पण याचा प्रभावी वापर काँग्रेस पक्ष करू शकला नाही. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची जुमलेबाजी, त्यांनी दिलेले खोटे आश्वासने जनतेपर्यंत पोहोचवण्याची सोशल मीडिया हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रभावी माध्यम आहे, असे उद्गार आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले आहे. सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया सेलची बैठक निरीक्षक अनिकेत परब व संकेत परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस भवन सोलापूर येथे झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, पक्षनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी, संजय हेमगड्डी, उपाध्यक्ष अर्जुन पाटील, भीमाशंकर जमादार, नगरसेवक नरसिंह कोळी, फिरदोस पटेल, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, शहर मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, विजय साळुंके, सुमन जाधव, संध्या काळे, तेजस्विनी मरोड, अरुणा वर्मा, सुलेमान तांबोळी, संजय गायकवाड, अशोक डोळ, युवराज जाधव, रमजान पठाण, दत्ता गाडवे, सौदागर जाधव आदी उपस्थित होते. सोशल मीडिया प्रभावीपणे व्हावी यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. यापूर्वी काँग्रेस पक्षाने राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्याच्या निवडणुका सोशल मीडियाच्या माध्यमातून काम केल्यामुळे जिंकलेले आहे. मोदी सरकारने दिलेले खोटे आश्वासने, चुकीचे निर्णय, काँग्रेस पक्षाचे कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावा, यामुळे विरोधकांनी दिलेले आश्वासने जनतेला कळतील, असे निरीक्षक अनिकेत परब यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील श्रीराम पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेल कृष्णराज समोर उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागील बाजूस जोराने धडकून लक्ष्मण ज्ञानेश्वर भोसले, वय वर्ष 28, राहणार सरकोली, तालुका पंढरपूर या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. लक्ष्मण भोसले हा युवक 16 येथे आपल्या मामाला भेटून गावाकडे सरकोलीला मोटरसायकलवर रात्री 10:30 वाजता निघाला होता. बेगमपूर जवळ हॉटेल कृष्णराज समोर आला असता ऊस भरून थांबलेली ट्रॉली अंधारात न दिसल्यामुळे मागून जाऊन जोरात ट्रॉलीला गाडी धडकल्यामुळे लक्ष्मण भोसले जागीच ठार झाला. येथील प्रत्यक्षदर्शी सदर युवकाच्या नातेवाईकांना संपर्क करून बोलावून घेतलं होतं. कर्जाच्या रकमेसाठी 32 वर्षीय शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी खंडाळी येथील एकाच्या विरोधात अनुसूचित जाती कायद्याच्या अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला सोलापूर येथील विशेष न्यायालयात उभे केले असता त्याला 4 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची घटना खंडाळी येथे घडली. समाधान बाळासाहेब कसबे, वय वर्ष 32, राहणार खंडाळी, तालुका मोहोळ याने खंडाळी येथील संतोष लक्ष्मण मुळे याच्याकडून गाय घेण्यासाठी व्याजाने 40,000 रुपये घेतले होते. मुद्दल व्याजासाठी रात्री अपरात्री घरी जाऊन त्यास धमकी देत होता. त्यासाठी सदर सावकारने समाधान यास स्वतःच्या शेतात 1 वर्षभर काम करून सुद्धा घेतलं होतं. तरी तो नेहमी फोन करून व घरी येऊन धमकी देऊन मानसिक त्रास देत होता. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून समाधान कसबे यांनी 10 जानेवारी रोजी सायंकाळी 6:45 वाजता रोगर नावाचे औषध प्राशन केलं होतं. त्यांच्यावर मोहोळ येथील रुग्णालयामध्ये उपचार करून सोलापूर येथील रुग्णालयात पाठवलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी समाधान कसबे यांची पत्नी सोनाली कसबे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 30 जानेवारी रोजी संतोष लक्ष्मण मुळे, राहणार खंडाळी, तालुका मोहोळ याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी आरोपीस अटक करून गुरुवारी सोलापूरच्या विशेष न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यास 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ASI विलास रणदिवे, ASI सलीम शेख यांनी मदत केली। पुढील तपास पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी करत आहेत। आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुझा आवाज खूप गोड आहे, सतत ऐकत राहावंसं वाटतं। अशी काय जादू आहे ग माझ्या आवाजात? तुझा आवाज ऐकल्यानंतर माझा दिवस छान जातो। आणि माहिती, कासव ज्याप्रमाणे आपल्या पिलांना बघून पोट भरतं ना, त्याप्रमाणे तुझा आवाज ऐकल्यावर माझंही मन भरतं। हरपून गेले मनही माझे, कळता न कळता तुझ्यात कसे। ओढही गोड लागे जीवाला, ध्यास हा भास छळतो मना। तूच माझी वसंत तिलका, तूच माझी मंदारमाला। तुम्हाला जर पाहिलं नाही ना तर पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी अवस्था होते हो माझी। माऊली माऊली माऊली, आय लव्ह यू सो 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 मच। I love you, I love you, I love you। आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे, लग्न करशील माझ्याशी? हो, मी तर एका पायावर तयार आहे। मग शुभमंगल मिलन कधी? 31 डिसेंबरला। त्या दिवशी ना माझा बर्थडे आहे आणि काकांनी पप्पांना वचन दिलेलं की माझा बर्थडे आणि लग्न एकाच दिवशी करणार। ये लग्नाला मी तयार आहे ग आता रिकामा ग, अग लग्नाला मी तयार आहे ग आता रिकामा ग। तुझ्या आईचा नवरा माझा मामा ग, मामा ग, तुझ्या आईचा नवरा माझा मामा ग। बजरंग भाई जिंदाबाद। आम्ही दिवाळी आणि रंगपंचमी एकदाच साजरी करतो। आता तुम्हाला मी दाखवतो दादागिरी, गुंडागिरी आणि दुनियादारी। पुष्पांजली इज माय हार्ट, अंडरस्टँड? सर, पुष्पाला काय झालंय? काय घाबरण्याचं कारण? मी कधीच स्वतःच्या पायावर उभी नाही राहू शकणार का हो? ती माझी नाही ना, मग कोणाची? बातमीपत्रामध्ये आपले पुन्हा स्वागत। मंगळवेढा तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, परंतु येथील आजी माजी लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला नाही। त्यामुळे मंगळवेढा तालुक्याला पाणी प्रश्न असो व इतर प्रश्न असो, त्या प्रश्नासाठी फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला गेला आहे। पण जनता आता वेडी राहिली नाही, आता जनतेने चांगले ओळखले आहे। त्यामुळे जनता येणाऱ्या काळामध्ये मंगळवेढकरांनी शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे। मंगळवेढा तालुक्याला विकासाचे मॉडेल कसे असते याची चुणूक शैलाताई गोडसे यांनी अगदी अल्पावधीत विविध आंदोलनाच्या माध्यमातून दाखवली आहे। तुम्ही शैलाताईच्या रूपाने शिवसेनेला संधी द्या, आम्ही विकास काय असतो ते दाखवतो, असे मत शिवसेना सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी व्यक्त केले। मंगळवेढा शहरातील 21 शाखांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी बोलताना ठोंगे पाटील म्हणाले की मंगळवेढा शहरामध्ये शिवसेनेच्या पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात शाखांचे उद्घाटन होत आहे। या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना काही शासनाच्या माध्यमातून मदत करता येते का व शासनाच्या मदत करण्यास भाग पडण्यासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु या तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या भयावह परिस्थितीतून वाचला पाहिजे ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांनी घेतली पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। पंढरपूर अर्बन बँकेच्या युवा महोत्सवामध्ये सुगम गीत, युगल गीत, नृत्य अशा विविध स्पर्धेतील सहभागी कलाकारांमधून एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे। बाल कलाकारांसाठी देखील शालेय प्रतिभा महोत्सव हे व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलांना
उदाहरण मिळत आहे। या कला मंचावरून पंढरपूरचे भावी अजय अतुल घडावेत असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे उद्घाटक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर कवडे यांनी व्यक्त केले। यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर सागर कवडे म्हणाले की पंढरपुरामधील सांस्कृतिक क्षेत्रामधील सर्व कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आमदार प्रशांत परिचारक शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेच्या माध्यमातून करीत आहेत। युवा महोत्सवासाठी सुगम गीत, युगल गीत, नृत्य अशा विविध स्पर्धातील सहभागी कलाकारांमधून एक चांगले व्यासपीठ मिळावे या उदात्त भावनेतून आयोजन करण्यात आलेल्या या कला मंचावरून पंढरपूरच्या मातीमधून सुद्धा भावी अजय अतुल घडावेत चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या चित्रकारांना भारतीय संस्कृती व समर्पण या विषयावर अप्रतिम चित्र काढलेली आहेत। दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या मुख्य कार्यालयाच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त सन 2019 सालचे विविध स्तरातील मान्यवरांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा कार्यकारी संपादक प्रकाश जडे यांनी केली आहे। स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप असून 1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीराम मंगल कार्यालयामध्ये मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे। यात माजी नगराध्यक्ष शिवदास चिंचकर यांना जीवन गौरव पुरस्कार, जित्तेचे सुपुत्र व अंबरनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव सावंत यांना समाजरत्न पुरस्कार, बळीराजा पतसंस्था व जय बळीराजा मल्टीस्टेटचे संस्थापक दामोदर देशमुख यांना सहकार रत्न पुरस्कार, संसद एकदा नांगरावी म्हणतो या कविता संग्रहाचे कवी व लेखक प्राध्यापक दत्ता सरगर यांना साहित्य रत्न पुरस्कार, जिल्हा दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, डोंगरगावचे शाहीर धोंडराम साखरे यांना उत्कृष्ट कलारत्न पुरस्कार, तर दामाजी न्यूजचे सिनियर करस्पॉन्ड भारत दत्तू यांना उत्कृष्ट निवेदक पुरस्कार, कुपसंग येथील खेळाडू श्रद्धा हाके हिस क्रीडारत्न पुरस्कार, तर मंगळवेढा येथील श्री साई बहुउद्देशीय संस्थेस आदर्श सामाजिक संस्था हा पुरस्कार, तर मंगळवेढ्याच्या राजे ग्रुपला उपक्रमशील सांस्कृतिक मंडळ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। सोशल मीडिया हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम, आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे प्रतिपादन। बेगमपूर येथे उसाच्या ट्रॉलीला धडकून युवक जागीच ठार। शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस कोठडी। शहराताईच्या रूपाने शिवसेनेला संधी द्या, आम्ही विकासासाठी कटिबद्ध, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांचे आवाहन। पंढरपूर बँकेच्या युवा महोत्सव व्यासपीठावरून भावी अजय अतुल घडावेत उपविभागीय अधिकारी डॉक्टर सागर कवडे यांचे प्रतिपादन। आणि दैनिक दामाजी एक्सप्रेसचे सन 2019 चे विविध पुरस्कार जाहीर। हे होताच बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।